काल 1001 जणांनी स्टेटस राजाचा ठेवलेला आणि ती एक शोकाकुळ पूर्णपणे बैलगाडी क्षेत्रावर पडलेली आहे. राजा जिंकून आला तरच माझी भाकरी खायचा दारात उभा राहून. जिंकून नाही आला तर सरळ सपरात जायचा, डोळ्यातनं पाणी काढायचा राजा माझा. इतिहास साक्षी आहे या गोष्टीला की ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यावर प्रसंग आला त्या त्या वेळेला तुमच्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांनीच या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे. दुसरा कोणी या ठिकाणी आलेला नाही. एक सख्या भावाच्या पेक्षा जास्त त्यानं पैसे सगळं सहकार्य केलेलं आम्हाला. आबा कधी असं म्हटलं नाही तर की बाबा मी गाड्या आणल्या मला पैसे द्या. आबा पैसे पण घेत नव्हतं कधी गाड्या आणल्यावर. तर नमस्कार मित्रांनो, मी एटीएम दादा. आज आपल्या एटीएम ब्लॉग या चॅनलच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील कोरुळे गावामध्ये जो राजा हा बैल होता तर तो कातार खटावच्या मैदानामध्ये पळत असताना तो पूर्णपणे घसरला आणि परिणामी त्याचे दोन्ही पाय त्याला गमवावे लागले आणि पाठीमागचा पाय देखील त्याचा पूर्णपणे कट झाला. शंकर बापू शिंदे यांच्या घरी आता आपण जाणार आहे आणि त्यांच्याकडनं तो नंदी आज आपल्यात नाही आणि ती एक शोकाकुळ पूर्णपणे बैलगाडी क्षेत्रावर पडलेली आहे. तर काय नक्की झालं त्यावेळेला आणि या बैलाचा पूर्णपणे जीवन प्रवास हा काय असतो आणि त्यांनी केलेलं स्ट्रगल हे काय असतं हे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग. तर मित्रांनो पाहू शकता ज्या ठिकाणी या नंदीला दफन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आता ही सर्व ग्रामस्थ मंडळ तसंच मित्र परिवार राजा फॅन क्लब या ठिकाणी उपस्थित आहे. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा मला पहिल्यांदा. शंकरानंद शिंदे. मला बापू शंकर बापू म्हणून सगळ्या मैदानात प्रसिद्ध आहे. मला एक सांगा, जो हा नंदी आज तुमच्या पूर्णपणे कुटुंबाचा एक आधार होता तो आधार आता तुमच्यापासून गमावला आहे, पण त्या राजाविषयी मला थोडक्यात एक माहिती सांगा की राजा तुमच्या घरी कसा आला आणि तुम्ही त्याची निवड कशी केली सुरुवातीला? पहिल्यापासून मी शेतकरी माणूस आहे. हां मला शेतीची आवड आहे, बैलाची आवड आहे. पहिल्यापासून मी शेतीतला माणूस आहे. त्यामुळे माझ्याकडे परत बैल नव्हता, मला चैन पडला नाही की ज्या वेळेला मला बैलाचं ध्यान झालं की मी त्यावेळेला राजा लहान असताना मी पाटर वाढून त्याच्या आईला आणि त्याला घेऊन आलो आणि त्यावेळेला इथं लहानपणी 7 महिन्याचा असताना सांभाळला. परत 12 महिन्यात झाल्यानंतर तो शेती काम करू लागला हळूहळू लहानपणी. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याची निवड केली आणि तुमच्या दावणीला हा राजा आला. मला एक सांगा त्याचं लहानपण सुरुवातीला कसं गेलं की कशा पद्धतीने तुम्ही त्याला तयार केला तेवढं सांगा जरा. काय शेतीला वापरला चालवला की नंतर मग पोरांनी इथं ट्रेनिंग दिलं किंवा काय केलं चालवणे वगैरे त्यामध्ये आलं. वगैरे. हां. परत छकड्याला आता कधी झोपलेला त्याला तुम्ही? आमच्या गावातले वासर होतो लाडक्या म्हणून एक होता. हां त्या लाडक्यानं आणि ह्या पोरांनी आमच्या गावातल्या पोरांनी त्याला ट्रेनिंग दिली तर शिकवायचं काय करायचं. नंतर मग ते शिकत गेला, पाय लागला चांगला की आम्ही परत पोर गावातली म्हणलीत काय नाही बापू आपण मैदान करायची आहेत. मी आमच्या गावातली सचिन असेल किंवा हे बाकीची तर पोरं आहेत ती ह्या पोरांनी हे मारूचं पोरं पियुष म्हणा ह्यांनी सहकार्य केलं. नंतर तिथं गेलो आम्ही, गट काढलं की त्यावेळेला राजा फॉर्मला आला. नंतर फॉर्मला आल्यानंतर मग काही दिवस म्हणजे 4-5 मैदानापर्यंत आबा ड्रायव्हर आबाची वाडी हे भेटले आम्हाला. ह्याने आम्हाला सहकार्य भरपूर केलं की राजाला तिने स्टॉपलाच नेला. आणि राजा हे नाव कसं पडलं त्याचं? राजा म्हणजे माझी पहिल्यापासून बैलांची राजाचं नाव होती. पहिलं मी शेतकरी राजा हे म्हणजे शेतकऱ्याचा राजा म्हणून हे नाव पहिल्यापासून आहे, पूर्वीपासून नाव ठेवलेलं राजा आहे. म्हणजे तुमच्या दावणीला आता जी बैल खोंड झाली त्याचं तुम्ही नाव राजा ठेवलेलं आहे. शेतकऱ्याचा राजा म्हणून हे केलेलं. दादा मला एक सांगा, कातार खटाव मैदानामध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला राजा काय असं सांगत होता किंवा त्याचा कसा वागत होता तुमच्याशी? तो काय नाही फ्रेश होतं एकदम की त्याला कळायचं गोठ्यात मार की ते बाबा 5 वाजता का आला की त्याला जाणून जायचं तो की काय नाही आपल्याला आज मैदानावर जायचं आहे की ते फ्रेश असायचा. धुवून वगैरे आमची मंडळी मी धुवायचो, आम्ही दोघं धुवायचो. आम्हाला जास्त धुवून देत म्हणजे मैदानात जाण्यासाठी तो पूर्णपणे सज्जच होता. म्हणजे अशी त्याची कुठली हालचाल नव्हती आधी की बाबा काहीतरी विपरीत घडू शकतं माझ्याबाबतीत असं कधी सिग्नल दिला तुम्हाला त्यानं? नाही काय दिलेलं त्यांचं, नाही अजिबात दिलेला. म्हणजे जसा रेग्युलर जातो त्याच पद्धतीमध्ये तो तयारच होता. तर मला एक सांगा, त्या कातार खटाव मैदानामध्ये नेमकं काय घडलं त्या दिवशी? त्या दिवशी काय झालं, आपल्यावर बैल होता पळायला उमरतचा अंधारवाडीचा महाराज. म्हणजे त्या बैलाची राजाची आपल्या गाडी जामच पळायची, गुलाल पण झालेलं त्या गाडीचं. आणि त्या दिवशी 60 नंबरच्या गटात गट काढला चांगल्या अंतरानं आणि सेमीच्या गाड्या सुटल्या. परत तिसऱ्या सेमीत गाडी सुटली. 400 फूट पुढं बैल पळत गेल्यावर
एकदम स्पीड गाडीला, म्हणजे गाडी सगळ्यांच्या पुढंच पळत होती. स्पीड लागलं, पळता पळताच बैलाचा उजवा पाय पुढचा निसाटला, म्हणजे फऱ्यातनंच निसाटला. आणि तो बैल इतक्या स्पीडमध्ये पडला, ज्या म्हणजे पळत होता त्या स्पीडमध्ये बैल पडला. मग त्यामुळे मागचा पाय पण त्याचा खालनं मोडला, म्हणजे पायच मोडला. मग तिथं परत मोडल्यावर परत तिथं पब्लिक जमा झालं सगळं मैदानातलं, गाडी आणली. एक पाय ऍक्च्युली निसटलेला का दोन्ही पण पुढचं निसटलेलं? पुढचं दोन्ही पण नाही, एका साईडचं उजव्या साईडचं दोन्ही, म्हणजे मागचा एक पुढचा एक उजव्या साईडचा असं. तर तुम्ही सांगितल्या पद्धतीनं दादा त्याचे दोन्ही पण पाय हे निकामी झालेले आहेत. तर तुम्ही परत पुढल्या उपचारासाठी कसं गेला ते एवढं प्रेक्षकांना जरा सांगा. परत तिथं आम्ही एक तात्पुरता तिथं उपाय केला, डॉक्टरांनी तिथं त्याला इंजेक्शन दिलं. परत तिथनं कराडमधनं परत आम्ही कातरखटावमधनं कराडमध्ये आलो, कराडमधनं इस्लामपूरला घेऊन गेलो. 11 साडे 11 वाजलेल्या. तिथं गेलो तर डॉक्टरांनी बैल चेक केला. परत आम्हाला दोघा तिघांना आत बोलवून त्यांनी सांगितलं की असं असं झालंय. त्यांनी डायग्रॅम काढून सांगितलंय, मागच्या पायाला असं झालंय, पुढच्या पायाला असं झालंय. म्हणजे तेव्हाच डॉक्टरांनी सांगितलेलं की 10% बैल आम्ही 10%च गॅरंटी देऊ शकतो की बैलाची. तेव्हाच म्हणजे एवढं वाईट वाटलं की डॉक्टरांच्या आम्ही हातापाया पडलो. डॉक्टर म्हणलं करा, काय पण करा, बैलाला आमच्या नीट करा, पळाला नाही तरी चालेल, उभा राहू दे 4 पायावर बैल. एवढं आम्ही डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी पण सहकार्य चांगलं केलं. बैलाला मागच्या पायाला प्लॅस्टर केलं, पुढच्या पायाला काय करता आलं नाही, कारण की 2 पायांना काहीच करा येत नाही. बैल असं एका पायाला लागला असतं तर बैल बारा झाला असता. दोन्ही पाया 3 पाया उभा राहायला पाहिजे होता बैल. तुमच्या कुटुंबाची व तुमची भावना नक्की कशी झाली? आमची म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, एवढं त्यानं सहकार्य केलेलं की मला कॉलेजला शाळेला सगळी फी बी त्यानं भरलेली. माझी मम्मी रोजगाराला जात होती, ते त्यानं बंद केलेलं. आणि मला काय सायकल नसेल काय नसेल सगळं म्हणजे काय नसेल ती मला त्यानं सगळं मोठ्या भावागत मला सगळं त्यानं हे करून दिलेलं. म्हणजे तुम्ही लहान होता, तुमचा काय ऍक्सिडेंट पण झाला म्हणत होता? माझा हात बी मोडलेला. सगळं त्यानं म्हणजे एक सख्या भावाच्या पेक्षा जास्त त्यानं पैसे सगळं सहकार्य केलेलं आम्हाला. आणि तो शेतीत पण चालत होता? आणि शेतीत बी सगळं त्यानं लहान वयात तो दूध पेता होता तेव्हा तो सगळ्या मोठ्या बैलांवर पाट बिट वाढायला जायचा. आता जे दुःखद घटना आपल्यासोबत घडली, कुठल्याही गाडी मालकाच्या किंवा जो बैल पळवतो त्याच्या बाबतीत ही घटना घडू नये, ईश्वरचरणी हीच प्रार्थना. ज्या वेळेला कातार खटावच्या मैदानामध्ये आपला बैल हा पडला, हे कळताच तुमच्या गावातल्या लोकांची रिॲक्शन काय होती? तेव्हा मला आमचे आबाड्यावर आहेत, मला आबाड्यावरचा फोन आला, अरे आपला राजा पडलाय. मुलं कुठला आबा राजा? तर आबा बोलला आपला मोठा राजा पडलाय. बोला कुठं? तर आबा बोलले खटावच्या मैदानाला. तर आबा आमचे रडत होते. तर मी माझा रुपेश भाव आहे, माझा रुपेश भावाला फोन केला मी. तर रुपेशनी आमच्या ऋषीला फोन केला. तर आम्ही गाड्या काढल्या. तर रुपेशनी दशरथला फोन केला. तर दशरथ मित्र आम्ही सगळे एकत्र आम्ही आलो. आमच्या पोराच्या डोळ्यात काय पाणी थांबत नव्हतं. तर रुपेश मला जायचंच, काय पण जायचं. मग आम्ही इथनं गेलो रात्रीचं, तेव्हा लय थंडी होती. तर आम्ही घरी निघालो जेवायला. तर रुपेश बोलला आपण जाऊया, जेवायला राहू दे, आपला बैल पडला राजा, तर आपण जाऊया. आम्ही इथून गेलो. तर इथून आम्ही गेलो, आम्ही इकडं मलकापुरात गेलो. मग तिथून आम्हाला हे सगळे भेटले. आमचा बैल तिथं भेटला आम्हाला. आमचा बैल दिसला आम्हाला तिथं. जरा जखम झालेली बैलाला आमच्या. तर आमच्या म्हणजे आम्ही जे पोरं आमची मित्रमंडळी गेलेलो आम्ही, म्हणजे कोयाच्या डोळ्यात का नाही अश्रू थांबत नव्हतं. आता पण तुम्ही खूप भावनिक होत आहे सांगताना. तुमचं प्रेम तुम्हाला पूर्णपणे इथं दिसत आहे की बैलावर तुमचं प्रेम किती होतं. काय तुम्हाला अजून राजाच्या जाण्यानं काय वाटत आहे? आठवण काय ना राजाची, पण पुढच्या 21 तारखेला मैदान पडले तांबवे. तुम्हाला लवकरच राजाचं नाव कळेल, असा कोरोकरांचा राजा ऐकायला भेटेल. चालते मित्रांनो, पाहिले का तुम्ही उमेद? जरी आपल्या ही खरी आपल्या सामान्य शेतकऱ्याची ताकद असते की जरी आपण शेतामध्ये एखादं पीक पेरत असतोय, किती पाऊस उद्या किंवा दुष्काळ पडू द्या, तरी शेतकरी पुढल्या वर्षी त्याच जोमानं त्याच ताकदीनं त्या शेताची नांगर करत असतोय. तशाच पद्धतीनं हे देखील आता ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर जरी कोसळला असला तरी आज ते पूर्णपणे जोमानं उभं राहण्याचा पूर्णपणे मानस दाखवत आहे. आणि या प्रयत्नाला तुम्ही देखील मित्रांनो सहकार्य करायचं आहे आणि या गरीब कुटुंबातील शेतकऱ्याला तुम्ही वर काढायचं आहे. कारण इतिहास साक्षी आहे या गोष्टीला
की ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यावर प्रसंग आला त्या वेळेला तुमच्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांनीच या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे, दुसरा कोणी या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळं तुम्ही पूर्णपणे मित्रांनो यांच्या कुटुंबाला परत यांच्या पूर्णपणे बैलगाडी क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की मदत करायची यांना. तर मित्रांनो परिस्थिती तुम्ही बघू शकता, अक्षरशः हालाकीची परिस्थिती आहे या कुटुंबाची आणि या कुटुंबाच्या परिस्थितीला तोंड देत आज त्यांनी पूर्णपणे हा नाद जोपासला. तुम्ही असंख्य गाडा मालक शेठ लोक बघितले असतील, परंतु हे सामान्य कुटुंबातले ज्या वेळेला एकुदा ईर्षेला शेतकरी पेटतो आणि या शेतकरी ईर्षेला पेटून जे आपल्या दावणीचं लहानपणापासून सांभाळणारं खोंड तयार करत असतो त्यावेळेला होणाऱ्या दुःख आणि इजा ह्या भरपूर असतात आणि त्याच तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांगा, येणारी जी बैलगाडी शर्यतीमधली जी पिढी आहे त्यांना काय सांगावं असं वाटेल महत्त्वाचं, की ती कमी वयामध्येच आज जी बैलं असतात, जी खोंड असतात ती पळवण्याचा धाडस करतात, परत छातीत भरणे असल्या गोष्टी घडत असतात. मग ती तुमचा अनुभव काय शेअर करशील तुम्ही? माझा एक अनुभव आहे, ज्या वेळेला राजा लहान होता त्यावेळेला शेती करत होता, हलकी हलकी कामं करू होता, हलकी कामं करून शेती काम करू होता. आणि ज्या वेळेला राजा दुसरा झाला त्यावेळेला पोराने हा नाद लावला, राजाला पण लावला आणि मलाही लावला. की माझं म्हणणं एकच आहे फक्त, की बैल वासरू म्हणा किंवा काय ते भरात आल्यानंतर त्यात ताकद आल्यानंतर तर त्यांनी हे करावं. कारण अजून राजाला सवय एक आहे की शेतीचं काम करून राजा शर्यतीला जायचा, शर्यतीला जायचा, ऊस फोडणे किंवा पेरणी, खरपाची पेरणी आली पेरणी करणे किंवा काय करणे, असं कष्ट करून राजा शेतीचं काम करून मैदानात जायचा. की आम्ही पैरा करतानाच आधी 4 दिवस आधी सांगायचो त्यांना की बाबा उद्या आमचा हे आहे की आम्ही शेतीचं काम केल्यानंतर मग तुम्ही तुमच्यावर पळू. बैलगाडी प्रेमीला सांगणं एवढंच आहे माझं की तुम्ही आधी जरा कष्ट करायला हवा. म्हणजे कुळवाला पूर्ण तयार करून घ्या. जसा आपण आखाड्यामध्ये एखादा पैलवान तयार करायचा असला तरी त्याला आपण चांगल्या पद्धतीनं याच पद्धतीने तयार करून घ्या आणि मग हे करा. कारण का तो हा बैल कुठंच थटत नाही. कारण राजा आतापर्यंत कुठंच थटला नाही, रिवर्स येत नाही किंवा काय होत नाही, हा भक्कम होतो बैल. तुम्ही स्वतः त्याचं मालक आहे, लहानपणापासून तुम्ही त्याला सांभाळलेला आहे, तर तुमच्या एक असा विस्मरणीय अनुभव आहे का त्यानं त्या मैदानामध्ये एकदम माझं म्हणजे मी बसल वाटत पण नव्हतं त्या मैदानात, पण त्यानं मला बसवून दिला, अशी एक अनोळखी ओळख आहे का तिच्याविषयी? त्याची अशी ओळख आहे की ज्या वेळेला माझ्याकडे पैसे नसतील किंवा काय नसेल त्यावेळेला तो गुलाल घेऊन येत प्रत्येक मैदानात. म्हणजे ज्या वेळेला जाईल त्यावेळेला आपल्याकडे एवढं काही परिस्थिती नाही माझी, कांदा बटाटा माझा व्यापार असल्यामुळं एवढं काही परिस्थिती नाही, तरी पण मी जायचो. पण ज्यावेळेला माझ्याकडे पैसे नाही त्यावेळेला 100% तो बक्षीस घेऊन येत. असं मैदान आहे का अविस्मरणीय एकुदं की त्याची आठवण एकदम म्हणजे मौलिक आहे ती आठवण? भरपूर आहे. उमरचं एक आहे. त्या सगळ्यात फेमस कोणता आहे त्यातला? मी तुम्हाला तो आज राजा तुमच्या सोबत नाही तरी देखील तो तुम्हाला अजून आठवतोय तो क्षण, ते मैदान की उमरचं मैदान? काय घडलं त्या मैदानात नेमकं? काय 1 नंबर केला त्यावेळेला तिथं. 1 नंबर केलं? 1 नंबर आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही 1 नंबर करू, पण त्यावेळेला राजाने दावलं करून. त्यावेळेला माझी परिस्थिती पण नव्हती त्यावेळेला की एवढं खर्च करून मी गेलो होतो, पण तिने 1 नंबर करून दावला. आणि आपल्याला कसं आपण सामान्य घरातला माणूस आहे, पण मी एकदम येतला, त्यानं आपलं जिथं जाईल तर आपलं बक्षीस आणणे, गुलाल आणणे हे महत्वाचं होतं. आता पुढचं नियोजन काय असेल तुमचं? पुढचं नियोजन बघू आता, राजाचं आशीर्वाद माझ्यावर राहिला, कृपात राहिली, बघूया आता मग काय करायचं ती. बैलगाडी क्षेत्रात अजून नाद करण्याचा? नाद करणार की राजाचं नाव विसरणार नाही, राजाचं नाव हे राहणार कायमस्वरूपी. मग येणाऱ्या बैलाला राजा म्हणूनच तुम्ही नाव देणार? राजा म्हणून नाव देणार. राजाचं नाव जी परंपरा तुमच्या कुटुंबात आहे ती तुम्ही कंटिन्यू ठेवणार. राजाची परंपरा विसरणार नाही. तर दादा तुमचं नाव सांगा मला. माझं नाव रुपेश बाबासू शिंदे. तुम्ही कधी बैलगाडी क्षेत्रात आहे? नाही, बैलगाडी क्षेत्रात मला आवड नाही, पण राजामुळं आवड निर्माण झालेली. आणि कोरोळे गावचं नाव राजामुळं पाटण तालुक्यात किंवा अखंड महाराष्ट्रात नावारूपाला आलं. कोरोळे गाव हे डोंगराच्या पायथ्याशी कोणाला माहीत पण नव्हतं, पण कोरोळकरांचा राजा यामुळं गावाची सर्वत्र ओळख झाली. तर मित्रांनो पाहिलं का तुम्ही, आज या ठिकाणी मी मुलाखत घ्यायला आलेलो आणि या गावातले जे नागरिक आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना बैलगाडी क्षेत्राविषयी काही नॉलेज नाही. ते पेशानं महाराष्ट्र पोलीस आहेत मित्रांनो, आणि ज्या ज्या वेळेला ही बैलगाडी
शर्यत असते आणि राजा ज्या ज्या मैदानाला जात असतो त्यावेळेला ते आवर्जून बघतात. ज्या वेळेला त्या ड्युटीवर ते असतात त्यावेळेला ते इतरांना देखील सांगत असतात की हा आमचा कोरोळेकरांचा, आमच्या गावचा हा राजा आहे. तर दादा मला एक सांगा, जो आपला हा राजा बैल आहे तर त्या राजा बैलाला घडवायचं काम नक्की कोणी केलं? ज्यावेळेला आम्ही मैदानात जायचो त्यावेळेला गटपास करून यायचो, काय करून यायचो. नंतर आम्हाला काही दिवसानंतर म्हणजे थोड्या दिवसात आबा ड्रायव्हर आबाईच्या वाडीचे भेटले. त्यांना मी माझी हकीकत सांगितली. हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मनाव घेतलं. मनाव घेतल्यानंतर त्यांनी राजाला स्टॉपवरच नेला की माझी परिस्थिती आणि सगळे जाणून त्यांनी प्रत्यक्ष इथं आलं तर बघितलं होतं की त्या ड्रायव्हरनं राजाला अखंड महाराष्ट्रात नाव केलं राजाचं. ड्रायव्हर आमच्या आबाच होते कायम. म्हणजे आबांबद्दल बोलायचं म्हणलं की म्हणजे आबा कधी असं म्हणलं नाही तर की बाबा मी गाड्या हाणल्या मला पैसे द्या. आबा पैसे पण घेत नव्हतं कधी गाड्या हाणल्यावर. एवढा आबांचा बैलावर जीव होता. आबा असं म्हणजे दुसऱ्याचा बैल समजून हाणतच नव्हतं कधी. माझा बैल आहे हेच सांगायचं. म्हणजे कुठला ड्रायव्हर एवढं करत नाही. हे वर बैल झुपण्यापासून खाली धरून नेण्यापर्यंत छकड्यावर कधी खाली जाताना आबा बसलं नाही. पाक छकड्याच्या दोऱ्या आपल्या दावी बांधण्यापर्यंत सगळं आबा करायचं. म्हणजे जी कामं दुसऱ्यानं करायची ती पण आबा करत होतं. एवढा आबांचा बैलावर जीव होता. आणि आबा बैलापासून कुठं जात नव्हतं. म्हणजे असं म्हणजे आबा प्रत्येकच गरीबाच्या नंदीवर तशीच वागणूक. त्यामुळे हे सगळे गोरगरिबांचा जाकी म्हटलं पाहिजे त्यांना. गोरगरिबांचा जाकी आणि त्यांनी लय सहकार्य केलं. त्यांच्यामुळं आज एवढं नाव राजाचं झालं. आणि मेन मुद्दा म्हणजे ही सगळी पोरं दिसतात तुम्हाला, त्यांना नाद नव्हता बैलाचा. ते नाद लावला खरा राजानं. जे राजामुळं सगळ्यांना नाद लागला. आम्ही कॉलेज बुडवून राजावर मैदानाला जायचो. म्हणजे जी राजा म्हणजे माझी मित्र आहेत बाहेर, असं एक 5-6 मित्र आहेत, त्यांना बैलगाड्यातला पण माहित नव्हता. त्यांना राजानं नाद लावला. ते एक पोरग म्हणजे मित्र आहे माझा पुण्यात, त्याला काल ते तसं समजलं. तो फोनवर माझ्यावर रडत होता. म्हणजे त्याला एवढं वाईट वाटलं. तो कुठं पण मैदान असलं तरी याचा म्हणजे एवढं राजानं बाहेरची पण माणसं जोडलेली. तर काल 1001 जणांनी स्टेटस राजाचा ठेवलेला, रील्स इंस्टाला स्टोरी. म्हणजे एवढं राजानं कमवून ठेवलेलं. पण आम्हाला नशिबानं साथ दिली नाही. राजा आमच्यातनं निघून गेला निम्म्यातनंच. ह्याच वाईट वाटतंय. राजाला आता शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली. एक सांगा, राजासाठी तुमचं शेवटचं सांगणं काय असणार आहे? राजासाठी शेवटचं सांगणं एकच आहे, त्यांना आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला आमच्या दावणीला दुसरा एक राजा असाच घडावा चांगला. त्याचा आशीर्वाद राहावा आमच्यावर सारखा. तर मित्रांनो, पाहिलं का तुम्ही माझ्या पाठीमागं या ठिकाणी राजाला दफन केलेलं आहे. त्याच ठिकाणी आपण बसून ही बाईट पूर्णपणे पार पाडलेली आहे. आणि तुम्ही बघितलं पण आजचीला एक इंस्टाग्रामच्या रीलच्या माध्यमातून आमिर डांगे आणि विशाल मोरे यांनी QR कोड टाकून यांच्या कुटुंबाला मदत करण्याचा हा त्यांनी उपक्रम राबवलेला. आणि खरंच आत्तापर्यंत जेवढे मैदानं झालेत आणि त्या मैदानामध्ये एक उद्या सामान्य शेतकऱ्याला जर समजा कुठली इजा पोचत असली तर आपणच सर्व शेतकरी मिळून या ठिकाणी त्या शेतकऱ्याला हातभार केलेला आहे. त्याच पद्धतीनं देखील तुम्ही देखील या कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहावा एवढंच मी सांगतो. तर मित्रांनो, हा ATM ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला हा राजाचा प्रवास कसा वाटला नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका. आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ATM ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.